धाराशिवमध्ये आज महाविकास आघाडीची विजय संकल्प सभा आहे असं ठाकरेगडाचे आमदार कैलास पाटील यांनी म्हटलेलं आहे। महाविकास आघाडीची आजची जिवंत सभा अनेक जण पाहायला येणार आहेत। अपेक्षा पूर्ण झाल्या नसल्यानं लोकांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे। कैलास पाटील यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर ही टीका केली आहे। आपल्यासोबत मला सांगा, आज उद्धव साहेबांची सभा होतीये, म्हणजे निवडणुकीची एक सभा जी आहे ती आज धाराशिवमध्ये आज शेवटची सभा होते। उद्या प्रचार संपतोय आणि आज ही आमची विजय संकल्प सभा असणार आहे। आणि आजच्या सभेचा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे ही आमच्याकडे जी गर्दी येणार आहे, जी लोक येणार आहेत, ही उत्स्फूर्तपणे येणार आहेत आणि आजची जीवन सभा बघण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातल्या जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं हीच मी विनंती खासदार ओमराजे यांच्या वतीने करतो। सभेची तयारी चालू आहे। सध्या आपण बघितलंही असेल, लोकही प्रत्येक गावागावातून उत्स्फूर्तपणे हे या सभेसाठी येत आहेत। त्यामुळे उद्धव साहेबांचे विचार ऐकण्यासाठी आणि पूर्ण देशामध्ये आज जो अंडर करंट आहे, लोकांच्या मनातली जी भावना आहे, ही भावना बोलून दाखवण्यासाठी आज उद्धव साहेब आज धाराशिवच्या जनतेला संबोधित करतील आणि निश्चितच ह्याचा महाराष्ट्राच्या राजकारणातला म्हणजे निकाल काय लागणार आहे किंवा सध्या जे वातावरण आहे, ही मोदीच्या मनावर मतं मागणारी आज सर्वसामान्य माणसाची भूमिका हीच आहे। आज काही उमेदवार मोदींच्या नावावर मतं मागतात, परंतु सर्वसामान्य लोकांची किंवा शेतकऱ्यांची, बेरोजगार तरुणांची हीच इच्छा आहे की आम्हाला मोदींनाच मतदान नाही करायचं, तर उमेदवाराची गोष्ट लांब आहे। त्यामुळं आज आपण बघतोय, ही निवडणूक बघतोय, ही निश्चितच जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे। ही कुठल्याही नेत्याच्या हातात निवडणूक राहिलेली नाही। संतोष जाधव, TVN मराठी, धाराशिव।